नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये 72 तासात पैसे जमा होणार मित्रांनो। आता तुम्ही म्हणाल सध्याला आचारसंहिता लागलेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा होणार? हे बघा इथं सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, हे पैसे कशाचे आहे? अवकाळी पाऊस, गारपीट, आत्ता काही दिवसापूर्वी गारपीट झाली होती। शासनाने तातडीने लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याच्यावर काही बंधन असू शकत नाही। प्रत्येक जिल्ह्यांच्या कलेक्टर ऑफिसच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहे, त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत आहे, काही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग सुद्धा झालेले आहे। याच्यामध्ये अट एकच आहे, शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे। आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतमध्ये याद्या लागलेल्या आहे, नुकसान भरपाईच्या याद्या आता प्रत्येक तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत अशा ठिकाणी लागलेलं आहे। शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक घेऊन, आपलं बँक पासबुक घेऊन तिथं लिस्टमध्ये नाव चेक करायचं, अकाउंट नंबर चुकलेला आहे का, खातं क्रमांक चुकलेला आहे का, मोबाईल नंबर जर चुकलेला असेल त्यासाठी करेक्शन करण्यासाठी सुद्धा आपल्याला 10 दिवसाचा वेळ देण्यात आलेला होता। शेतकऱ्यांनी करेक्शन केले आहे, त्या शेतकऱ्यांनी 10 दिवसात नाही केलं त्यांना सुद्धा आणखी वाढीव मदत मिळणार आहे, म्हणजे वाढीव वेळ मिळणार आहे। परंतु तेवढ्या लवकर आपली ई-केवायसी होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक जी-आर प्रसिद्ध केला होता। आपल्याला माहिती आता जवळपास आता ही रक्कम कशी मिळणार आहे मी तुम्हाला थोडक्यात समोर सांगतो। बघू शकता, जर ई-केवायसी केली असेल तर पाऊस गारपीटमुळे अनेक तालुक्यामध्ये जवळपास आता 68,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। म्हणजे सरासरी प्रत्येक तालुक्यामध्ये 70 कोटी, 80 कोटी, 90 कोटी असे पैसे आता मंजूर झालेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात हे तात्काळ जमा सुद्धा होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल आपल्या शेतूमध्ये जाऊन किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 75% म्हणजे नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे, पण ही आचारसंहितेच्या अगोदर असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे। अजून सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी सहाय्यक, तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून आपली ई-केवायसी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला लवकर या योजनेचा किंवा आपल्याला नुकसान भरपाईचा फायदा होईल मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।